नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मटकीची उसळ करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी ते मटकी रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी एका ताटात काढून ठेवली होती। त्याला छान मोड आलेले आहेत। 2 मोठे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। 10-12 मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे। एक टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता, राई, हळद, चवीनुसार मीठ आपण फोडणी देऊन घेऊया। मी गॅसवर कढई ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेले आहे। फोडणी देऊन घेऊया। राई, कढीपत्ता, मिरची, लसूण, चांगला फ्राय करून घेऊया। कांदा, पण चांगला फ्राय करून घेऊया। कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। तो पण चांगला फ्राय करून घेऊया। टोमॅटो कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण हळद टाकू। आपण मटकी टाकूया। मटकी आपण चांगली मिक्स करून घेऊया। की चांगली मिक्स करून झालेले आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। परत मिक्स करून घेऊया। 5 मिनिटांसाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया। 5 मिनिट आपले झालेले, आपण झाकण काढून बघूया। परत एकदा हे चांगलं हलवून घेऊया। वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। आणि याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकूया। तर आपण झाकण ठेवूया। आपण झाकण काढून बघूया। परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये अजून पाणी आहे। परत आपण याच्यावर झाकण ठेवूया। आपण झाकण काढून बघूया। मटकी मधलं आपलं पाणी आटलेलं आहे। अशा प्रकारे मटकीची उसळ तयार झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।